आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 5 वर्षांपूर्वी मी बंगालच्या भूमीमध्ये आलो होतो। त्यावेळी मी आमदार व्हावे यासाठी सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी कालिका मातेस नवस केले होते। तुम्हा गलाई बांधवांची इच्छा पूर्ण झाली आणि मी तालुक्याचा आमदार झालो। माझ्या आमदारकीसाठी तुम्ही केलेले नवस उद्याच्या निवडणुकीपूर्वी फेडावे, त्यामुळे पुन्हा आपणास कालिका मातेचे आशीर्वाद मिळणार आहेत। आपले कुटुंब, घरदार सोडून तालुक्यातील गलाई बांधव व्यवसाय निमित्त कलकत्ता, बंगाल येथे आले। ते आता मॉडर्न झाले असून सोने चांदीच्या व्यवसायात आता आधुनिकता आणली आहे। तालुक्यातील गलाई बांधवांनी बंगालमध्ये आपले अस्तित्व सिद्ध करत सांगोला तालुक्याचा नावलौकिक केलाय। आमदार शहाजीबापू पाटील यांनी गलाई बांधवांना मार्गदर्शन करत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या। सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी शनिवारी 28 सप्टेंबर 2024 रोजी कलकत्ता, बंगाल येथे गलाई बांधवांची भेट घेतली आणि त्यांना मार्गदर्शन करत हितगुज साधले। यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी गलाई बांधवांचं विशेष कौतुक केलं। वैचारिक क्रांतिकारकांनी बंगालची भूमी पवित्र केली। बंगालच्या भूमीला एक वैचारिक वारसा आहे। तालुक्यातील बांधवांचं भाग्य आहे, या भूमीमध्ये आपण व्यवसायानिमित्त आला आहात। हा व्यवसाय सध्या दिमागदार झालाय। या व्यवसायात मोठा धोका पत्करूनही या व्यवसायामध्ये आपण धनलक्ष्मी आणि वैभव प्राप्त केलंय। तुम्ही या पैशातून सांगोला तालुक्याला समृद्ध बनवलंय। या ठिकाणी तुम्ही तुमचे कौशल्य, प्रामाणिकपणा सिद्ध करून आपले आणि सांगोला तालुक्याचं नाव उज्ज्वल केलंय। यावेळी गलाई बांधवांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचे भव्य स्वागत आणि सत्कार करून आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत पुन्हा एकदा आमदार व्हावे यासाठी सदैव आपल्या पाठीशी राहू द्या असं आश्वासन दिलंय। यावेळी पश्चिम बंगालमध्ये व्यवसायानिमित्त आलेले बांधव शहाजी जाधव, शंकर शेठ, अजित भैया, उमेश भैया, उत्तम जरे, सूरज बिरजे, महादेव जरे, राम चव्हाण, संजय दिघे, दत्ता बुलबुले यांच्यासह आमदार शहाजीबापू पाटील यांच्या समवेत शिवसेनेचे पदाधिकारी आणि मान्यवर, माजी नगरसेवक प्राध्यापक संजय देशमुख, दादासाहेब लवटे, धनंजय काळे, सागर भैया पाटील, शहाजी दिघे यांच्यासह गलाई बांधव आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।